दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. दोनही टीम्स आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. आरोही 11 आणि त्याचबरोबर राजेश 11. सामना महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर युवा नेतृत्व, खरं तर युवासेना विभाग प्रमुख आदरणीय जय कुडाळकर साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि शिवसेना पुरस्कृत आपण ही खुर्ला प्रीमियर लीग 2024ची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. गेली 2 दिवस रात्र या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. खरं तर सर्वांचंच योगदान या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं आहे, परंतु विशेष आभार आपण या ठिकाणी करूयात सन्माननीय इम्रान भाई आणि अगदी त्याच वेळेला सन्माननीय अनिलजी राठोड साहेब यांचं खऱ्या अर्थानं विशेष कौतुक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. आपण कौतुक करूयात या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण YCC ग्रुप कुर्ला यांचं देखील. खरं तर खूप सारी नावं आहेत मित्रांनो, ज्यांचं प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी मात्र सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं आहे. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. सामन्याला होती सुरुवात. आमचे मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. निर्णय आलाय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा. खरं तर कृष्णा गवळी या खेळाडूनं या संघाला लीड केलं, परंतु काही महत्त्वाच्या कारणास्तव तो खेळाडू इथून पुढे उपलब्ध होणार नाहीये आणि त्याच्या जागेवरती मात्र मंगेश वैती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे वेलकम टू द क्रीज सांगणारा हा बिग हिट येतोय. फलंदाज सादिकच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार, षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. तर पहिल्या चेंडूवरती मात्र इथे षटकार आलाय. षटकारानं स्वागत केलंय. वेलकम टू द क्रीज सांगणारा षटकार सादिक, ज्याचे क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज मंगेश वैती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटचा फ्लो पहा, स्टान्स पहा आणि त्यानंतर मात्र स्टँड अँड डिस्पॅच पद्धतीचा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणखीन एक बिग हिट, बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 चेंडू 2 षटकार. गोलंदाजावरती दबाव निर्माण केलाय मुन्ना. या गोलंदाजावरती मात्र आक्रमण, हल्ला बोल, प्रतिहल्ला या मैदानावरती पाहायला मिळाय. का नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा आणि आमचे मनसुबे काय आहेत, आमचे इरादे काय आहेत, या स्पर्धेमध्ये आमचा संघाचा खेळाचा दर्जा काय हे दर्शवणारे हे 2 सादिकच्या बॅटमधून आलेले दर्जेदार फटके. आता मात्र थोडासा संपर्क साधला जातोय. गोलंदाजाची चर्चा, विचार विनिमय, सल्ला मसलत सर्व काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चिट्टू मैदानाच्या आतमध्ये यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. यावेळेला आणखीन एक जोरकस फटका सरळ बॅटनं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, मात्र होतीये चूक आणि चेंडू कुठे एक्झॅक्टली लँड झालाय हे पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. खेळाडूला होते दुखापत, परंतु ही दुखापत फार मोठी नसावी ही अपेक्षा आपण या ठिकाणी बाळगूयात. चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालाय, कारण हातांना चेंडूने स्पर्श केलाय. झेल घेण्याची संधी जरूर होती. म्हणूनच आम्ही प्रेक्षकांना नेहमी सांगत असतो की मित्रांनो, आपला खेळ पाहण्यासाठी आपण आलेला आहात, खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण आलेला आहात, परंतु या खेळाडूंना आपली कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे. अगदी प्रत्येक खेळाडूचं लक्ष हे चेंडूवरती असतं आणि त्यावेळेला ते अतिशय वेगानं बाउंड्री लाईनवरती त्यांचा संचार आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे जर काही घटना घडल्या तर ज्यामुळे खेळाडूंना आणि तुम्हाला देखील इजा होण्याची शक्यता असते. चला, सामना सुरू ठेवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. जर खेळाडू व्यवस्थित असेल, आपण अपेक्षा करूया की खेळाडू सुरक्षित आहे, खेळाडूला फार मोठी इजा नाही आहे. 1 रन आहे. येस, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना 13 धावा मात्र धावफलकावरती आल्यात. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं आज प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुर्ला नेहरू नगरच्या मैदानावरती मात्र हा प्रेक्षक मायबाप वर्ग आपल्याला मोठ्या संख्येनं गर्दी करताना पाहायला मिळतोय. हे क्रिकेट ची होणारी फक्त गर्दी नाहीये, हे दर्दी प्रेक्षक आहेत.
तर पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. मंगेश स्ट्रायकिंग एंडवरती येत आहेत. खरं तर ॲज अ आयकॉन या खेळाडूंना मात्र संघामध्ये स्थान दिलं गेलंय. मंगेश वैती अनेक मैदानं गाजवणारा हाही खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आल्या मात्र काय फटका एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. दबाव होता क्षेत्ररक्षकावरती, परंतु दबावामध्ये या चुका खूप महागात ठरू शकतात. खरं तर फारसं काही करण्यासारखं नव्हतं. झेल अगदी एखादी तुम्ही ऑनलाईन वस्तू मागवावी आणि ती फ्री होम डिलिव्हरी तुमच्या घरी यावी असा हा झेल होता, परंतु झेल सुटलाय. आणि जेल सुटल्यानंतर पस्तावा करण्यात अर्थ नाहीये. तुम्ही कमबॅक कशा पद्धतीने करता, झालेल्या चुका याची पुनरावृत्ती होणार नाही याकरता तुम्ही कसे प्रयत्नशील राहता हे सर्वाधिक महत्वाचं. जेल सुटला, विषय तिथेच संपला. यावेळेला आणखीन एक जोरकस फटका. इथे फलंदाज थांबायला तयार नाहीये. प्रयत्न चांगला होता मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक सादिकच्या बॅटवर येतोय. KPL षटकार. तर नक्कीच जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. सादिक थोडासा आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. संघनायकाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतले गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आलेली धावा धावफलकावरती. 3 षटकार 3 सिंगल या षटकामध्ये पाहायला मिळालेत. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 21 धावा, 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 षटकार आपण पाहिले ज्यामध्ये 3ही षटकार हे फलंदाज मुन्नाच्या बॅटमधून आलेत. एक सिंगल मात्र मंगेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर फटका चांगला होता, झेल सुटला. मंगेशला बाद करण्याची एक चांगली संधी, नामी संधी आली होती, परंतु ती संधी मात्र गमावली गेली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या राजेश 11 संघाकडून. तमाम तोबा गर्दी आपल्याला या मैदानावरती. तमाम क्रीडा रसिकांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. खरं तर हे प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यांचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला अगदी पहिल्या सामन्यापासून मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग मात्र या स्पर्धेला आपल्याला लाभला आहे. आणि या मैदानाचं हे वैशिष्ट्य आहे की स्पर्धा कोणतीही असो, प्रेक्षक वर्गाचा उदंड प्रतिसाद मात्र या मैदानाला नेहमीच लाभला आहे. खूप कमी अशी मैदानं आहेत की जिथे प्रेक्षक वर्ग सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. काही मोजके मैदानं आहेत की ज्या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि त्यापैकीच एक हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय जिथे प्रेक्षकांची नेहमीच अलोट गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती आल्यात. याच धावगतीनं जर धावा आल्या तर 8 षटकांमध्ये या स्पर्धेतील एक विक्रमी धावसंख्या ही नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळेल. चला, जास्तीचा वेळ घेतला जातो इथे. खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, आजच्या रजनीतील ही शेवटची मॅच आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य अपेक्षित आहे आपलं. जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाही आहे या सूचना मात्र आयोजकांच्या माध्यमातून येत आहेत. पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक 60 सेकंदामध्ये सुरू होणं बंधनकारक आहे, ही ICCची नियमावली आहे. खरं तर काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये आपल्याला काही नवीन नियमावली ICCच्या माध्यमातून सुधारित नियमावली पाहायला मिळेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि बहुतांशी आपण त्याच नियमांचं पालन हे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील करतो. गोलंदाज आहेत. पहिला चेंडू सादिकसाठी. यावेळेला मात्र वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. तर इथे मात्र सिंगल धावफलकावरती आले. तब्बल जर आपण विचार केला तर या सामन्यामध्ये 7 चेंडूंचा खेळ झाला आणि 7 चेंडूंपैकी 6 चेंडूंचा सामना हा फलंदाज सादिकनं केलाय, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 3 सिंगल 3 षटकार पाहायला मिळालेत. 1 चेंडूचा सामना मंगेशनं केलाय आणि मंगेशच्या बॅटमधून मात्र फक्त 21 स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ते जीवनदान होतं. यावेळेला हलक्या हाताने स्टीअर केला आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ हा मैदानावरती साकारायचा, 8 षटकं उभारायची हा निर्धार करून
जणू मंगेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. मंगेश वैती खूप मोठं नाव आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेट विश्वामधलं सातत्यानं विविध मोठमोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून ज्यांचा सहभाग आपण पाहतो आणि तेच मंगेश वैती यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहा क्रिकेट खेळाडू माझं नाव किती मोठं आहे, मी किती मोठा खेळाडू आहे हे महत्त्वाचं नाही आहे. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करतायत. जास्तीत जास्त संधी इथे सादिकला दिली जाते कारण सादिकची बॅट मैदानावर तळपते. परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आत, ओव्हर थ्रो होतोय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या येस पंचांचा निर्णय आला. इट्स ओव्हर थ्रो अँड अ 4 चौकार लेग बाय. इट्स अ लेग बाय. खरं तर लाऊड अपील झाली होती परंतु इम्पॅक्ट पॉईंट पाहिला तर डाव्या एसटीवरती पिच होणारा चेंडू होता. त्यानंतर मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एकूण धावा असतील सर सुबोध सर, एकूण धावा असतील. पंचांना विनंती आहे की धावा कळवायच्या आहेत या चेंडूवरती. 5 धावा. येस थँक्स अ लॉट. कारण सिंगल घेतली गेली त्यानंतर मात्र ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि ओव्हर थ्रो गॅदर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा बॅकअप नव्हता आणि या सर्व 5ही धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील कारण बाईच्या स्वरूपामध्ये या 5 धावा आल्यात. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी आपल्याला घेतलेली पाहायला मिळते. थोडासा शांत खेळ. पहिल्या षटकामध्ये जरूर आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली होती. 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र अचानक कुठेतरी ओव्हर थ्रो वगळता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. परंतु हा क्लास आहे मंगेशचा. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका. काय कमालीची टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. नजाकत पाहायला मिळाली आहे आणि एकच टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तमाम प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकार आलाय. मंगेशची बॅट देखील हळूहळू आता मैदानावरती बोलायला सुरुवात केली आहे. एकूण धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना तब्बल 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जो निर्णय घेतला गेला त्या निर्णयाला मात्र सार्थ फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि काय कमालीचा खेळ दाखवलाय. उधर जो कॅम्प्युटर पे बंदा बैठा है ना, एक दिन का 5000 रुपये लेता है. चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यानंतर मात्र तोच मॅच बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. इथे मंगेशची बॅट देखील अगदी निर्णायक क्षणाला आग ओकणारी फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. खरं तर पहिल्या चेंडूवरती झेल घेण्याची संधी होती, ती संधी गमावली आणि अशा प्रकारचे हे खेळाडू आहेत की ज्यांना तुम्ही एक संधी द्याल तर त्या संधीचं सोनं कशा पद्धतीनं केलं जातं हे नेहमीच या खेळाडूंना दाखवून दिलंय. एक विध्वंसक खेळासाठी ओळखला जाणारा मंगेश हलक्या हातानं स्टेअर करतोय. चेंडू सिली मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल करणार सन्मान दिलाय. चेंडूला सिंगलनं स्ट्राईक मात्र आपल्याकडे रिटेन केली आहे आणि एकूण धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं धावा धावफलकावरती येत आहे 35 धावा. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. पहिलं सत्र मित्रांनो आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता आरोही 11 संघानं आणि नाणेफेकीचा कौल जिंकत असताना मात्र एक धाडसी निर्णय घेतला. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. कालच्या सामन्यामध्ये देखील आरोही संघानं अशाच प्रकारचा निर्णय आपल्याला या मैदानावरती घेताना आपण पाहिलं. मंगेश एकूण 5 चेंडूंचा सामना केलाय. 1 षटकार 3 सिंगल 9 धावांचं योगदान राहिलंय. तर सादिक खरं तर मी म्हणेन सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या सादिकवरती देखील असतील कारण सादिकनं 3 षटकार 3 सिंगल एकूण धावांचं योगदान दिलंय 21. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्यात. त्या बिन बाद 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 35 धावा, माफ करा 35 रन्स. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. खरं तर पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमचे लाईव्ह फोर्स 1 लाईव्हचे जे कॅमेराज आहेत
त्या ठिकाणी काही दर्शक आहेत, काही प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे की मित्रांनो त्या पोल खालून आपण थोडंसं बाजूला व्हा. जे टॉवर्स आहेत, लाईट्सचे जे टॉवर्स आहेत, अगदी एक्झॅक्टली कॅमेरामॅन जिथे आहेत, तर तिथल्या दर्शकांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, सभी दर्शकों से निवेदन आहे की कृपया थोडासा साइड में हट जाए. एक चांगला चेंडू आहे. गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज फरदीन काझी, आयकॉन खेळाडू. खरं तर याही खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ सातत्यानं गेल्या मागील काही वर्षांचा जर आपण खेळ पाहिला तर हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिलं आहे. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आहे, गॅपमध्ये देखील आला आहे आणि जणू मानवंदना या ठिकाणी दिली जाते. चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी. आणखीन एक विकेट, षटकार. अनस्टॉपेबल मंगेश. यावेळेला मात्र मंगेशला थांबवणं कठीण आहे. एक संधी तुम्हाला दिली गेली होती आणि ती संधी मात्र तुम्ही गमावलीत. नाव इट्स मंगेश. 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती आल्यात. फरदीन वरती देखील हल्ला बोल केला. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मानस होता. खरं तर सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याची गरज होती का, हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न. आणि ते देखील फरदीन काझी सारख्या अष्टपैलू खेळाडू समोर. हा प्रकार, अशा प्रकारचा धोका पत्करणं किती योग्य आहे. खरं तर जे इनफिल्ड आहे ते इनफिल्ड भेदण्याचा प्रयत्न होतोय. ऑफ साईडला 5, ऑन साईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना हॅमर्ड केलाय. स्टँड अँड डिस्पॅच पद्धतीचा फटका येतोय. अनस्टॉपेबल मंगेश वैतीच्या बॅटमधून आणखीन एक बिगेट, षटकार. याही फलंदाजाच्या जर बॅटिंगचं ॲनालिसिस आपण पाहिलं, 3 षटकार 3 सिंगल. सादिकच्या बॅटिंगचं ॲनालिसिस जर आपण पाहिले तर 3 षटकार 3 सिंगल. दोनही खेळाडू आपल्या वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती खेळत आहेत आणि संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती आपल्याला 47 पाहायला मिळते. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित होऊ शकला नाहीये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. फरदीन या ठिकाणी गोलंदाजी करतायत आणि गोलंदाज मात्र बिल्डिंग एंडकडनं गोलंदाजी करत असताना यावेळेला पॅडलाईन वरती चेंडू होता. ऑन साईडला या ठिकाणी चेंडू वळवला गेलाय. सिंगल मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धा नियमावलीच्या अंतर्गत राहून आपल्याला या स्पर्धा संपन्न करायच्या आहेत, त्यामुळे इथे आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं लक्ष आहे. शेवटची 5 मिनिटं, कारण 10 नंतर आपल्याला ध्वनिक्षेपक इतक्या लाऊड प्रमाणामध्ये वाजवता येणार नाही आहेत. आवाजावरती मर्यादा आहेत आणि तो सन्मान आपण या ठिकाणी करतोय. खरं तर आयोजकांचं आपण कौतुक करायला पाहिजे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. या षटकामध्ये देखील 2 षटकार 1 सिंगल पाहायला मिळाली आहे. 13 धावांचं हे षटक राहिलंय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्यात बिन बाद. 48 धावा धावफलकावर. 48 रन्स ऑन द बोर्ड. खरं तर पहिल्या 3 षटकांमध्ये 48 धावा धावफलकावरती येणं 16ची सरासरी आणि 8 षटकांमध्ये जर का याच धावगतीने धावा आल्या तर मात्र एक सर्वोच्च धावसंख्या ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर रजनी क्रिकेटमध्ये 48 धावा धावफलकावरती आल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत. दिनेश या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिनेश पहिला चेंडू पॅडलाईन वरती आदळतोय. मंगेश बैठकी फटका लगावण्याचा मानस होता. ड्रिल देखील करतोय. काय चूक घडली या फटक्यामध्ये ते स्वतःला सांगतोय, समजावतोय. आणि हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही किती मोठे क्रिकेटर आहात, यापेक्षा तुम्ही केलेल्या चुका आणि त्या चुकांची पुनरावृत्ती मैदानावरती होणार नाही याकरता तुम्ही जो खेळ मैदानावर साकारताना यावरती तुमच्या यशाचं गमक असतं. तुम्हाला तुमची चूक ओळखता येणं गरजेचं आहे. तुम्हाला काय कुठे कमतरता राहिली हे ओळखता येणं गरजेचं आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू आक्रमक पवित्रा घेऊन सादिक मैदानाच्या आतमध्ये आला होता. संघनायकानं घेतला गेलेला निर्णय त्यानं योग्य ठरवला आणि पहिल्या 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर 16च्या सरासरीनं मंगेशच्या साथीनं त्यानं कमालीचा खेळ मैदानावरती दाखवला. खरं तर हे क्रिकेटमध्ये होणं गरजेचं आहे.
या दोन धावेंच्या बरोबरीनं संघ पुढे सरकलाय. 51 धावा धावफलकावरती आल्या. सांघिक अर्धशतक इथे मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मैदानावर सुरू असताना दिनेश आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर, परंतु इथे स्लॉट मध्ये चेंडू केलाय. कोण म्हणतं रात्रीच्या वेळेला चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. सादिकची फलंदाजी पहा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माहिती मिळते पहिल्या 2 सामन्यांमध्ये सादिक खरं तर 5व्या 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागील सामन्यामध्ये या खेळाडूला प्रमोट केलं, त्यांना आपल्या खेळाची प्रतिभा दाखवली आणि या सामन्यामध्ये थेट ओपनर म्हणून मागील सामन्यामध्ये देखील सादिक ॲज अ ओपनर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ही गुणवत्ता असते आणि ही गुणवत्ता दर्शवण्यासाठीच तर प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं आणि कुर्ल्यानं खूप सारी अशी नावं दिलीत. यावर्षीचं पर्व हे सर्वाधिक सक्सेसफुल पर्व राहिलंय, कारण असे काही खेळाडू आहेत की ज्या खेळाडूंचा सातत्यानं मात्र उल्लेख केला जातोय आणि ते युवा टॅलेंट मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिले गेले. आणि हे युवा टॅलेंट कोणी ओळखलंय तर एका युवा सेनेच्या विभाग प्रमुखांनी, अर्थातच जयजी कुडाळकर साहेबांच्या माध्यमातून. यावेळेला पॅडलाईनचा चेंडू होता. मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक जसजसे या 2 फलंदाजांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार येतील ना तसं तो क्षेत्ररक्षक ज्यानं झेल सोडलाय ना तो थोडासा दबावामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटचा हा एक अविभाज्य घटक आहे. परंतु तुम्हाला आलेल्या ज्या संधी आहेत त्या संधीचं तुम्ही कशा पद्धतीनं रूपांतर करता हे सर्वाधिक महत्वाचं आहे. चार्जिंग लाव ना. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू असताना 5वा चेंडूवरती सिंगल आली आहे. यावेळेला जोरकास फटका लगावण्याचा मानस होता. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. कमालीचा कमबॅक राहिलाय. मागील 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना तर मात्र कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम या 2 गोलंदाजांना केलंय. परदीनच्या षटकामध्ये जरूर 2 षटकार आले, परंतु अवघ्या 13 धावांचं ते षटक राहिलं आणि या षटकामध्ये दिनेशनं कमालीचा कमबॅक केलाय. 1 षटकार जरूर आलाय, परंतु अवघ्या 10 धावांचं हे षटक राहिलंय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात बिनबाद 58 आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती प्रशांत पुजारी यांच्या समोर. रन धाव फलकावरती इथे मात्र जुडले गेलेत आणि पहिल्या 4 षटकांमध्ये आपण प्रवीण अर्जुन यांना ऐकलं आणि त्यानंतर जे पुढचे 4 षटकं ही माझ्यावरती सुपूर्द केली गेली. थोडीशी जबाबदारी वाढली आता म्हणावं लागेल, कारण की मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना रंग येऊ लागलाय. आपण पाहतोय मित्रांनो सादिक आणि मंगेश मात्र आपण पाहतो की ऑफ ब्रेक केला गेलाय. अगदी डोळ्याच्या समोरून चेंडूला मात्र कट केलं गेलं. डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि या डॉट बॉलने मात्र आपण पाहतोय की फरदीन काझी देखील आपलं जोहर दाखवत आहेत. गोलंदाजीमधील आपलं नशीब चमकवत आहेत आणि चमकत नाहीये तर यशस्वी देखील होतंय. मागील षटकामध्ये 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि आता स्वतःवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू ब्लॉक हॉलचा मारा सरळ यष्ट्यांवरती चेंडू आदळतोय. वेगाने टाकला होता यावेळेस चेंडू. आपण पाहतोय यष्ट्या उद्ध्वस्त बॅट्समन सादिक मोठा मासा गळायला लागलाय. सादिक खूप चांगली फलंदाजी करत होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु मागील चेंडू चकवा देणारा होता आणि हा चेंडू वेगवान होता. सरळ यष्ट्यांमध्ये आदळतोय आणि बॅट्समन मात्र इथं बाद होत आहेत आणि टाळ्यांचा गडगडाट सांगतोय की सादिकची बॅटिंग आम्हाला आवडली. त्याच्या डगआउटमध्ये आपण पाहू शकता टाळ्यांचा गडगडाट पाहायला मिळतोय आणि टाळ्यांचा वर्षाव त्याच्यावरती होतोय, कौतुकांचा वर्षाव त्याच्यावरती होतोय. आणि का होऊ नये मित्रांनो, कारण की काय फ्लाइंग स्टार्ट दिले तरी त्याच्या संघाला आणि परिणामादाखल आपण पाहतोय की स्कोर मात्र जाऊन थांबलेला आहे 58च्या घरामध्ये. फरदीन काझी यावेळेस मात्र आपण पाहतोय की गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करतायत
वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक कोट्यातील 5वं षटक यावेळेस मात्र हाताळलं जात आहे. रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतो मित्रांनो. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा यावर्षी KPL सीझन 10 मध्ये आपण सर्वजण एन्जॉय करतोय. जयजी कुडाळकर साहेब असतील, त्याचबरोबर इम्रान भाई, त्याचबरोबर अनिलजी राठोड साहेब यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. एक चांगली संकल्पना घेऊन कुर्ला वासियांसाठी ही स्पर्धा आली आहे. तर 2 चेंडू सुरुवातीची यशस्वी पडलेत. मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे फरान अर्थातच सोनू. यावेळेस मात्र लेग कट केला गेला, फ्लायटेड चेंडू टाकला गेला. अगदी बॅटीच्या समोर चेंडू पिच झाल्यानंतर कट होतोय. तुम्ही प्रिडिक्शन करून खेळू शकत नाही. फरदीन यांच्या विरुद्ध तुम्ही जर का प्रिडिक्शन कराल हा चेंडू आतमध्ये आणेल, बाहेर टाकेल, जर प्रिडिक्शन कराल तर मात्र हे तर चित्र पाहायला मिळेल. आतमध्ये येणारा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेमध्ये खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. मंगेश वैदी स्ट्रायकर एंडवरती असतील मित्रांनो. फरदीन काझी विरुद्ध मंगेश वैदी, हे बॅटल चांगलं असेल. 4 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झाला मित्रांनो आणि 59 धावा या स्कोअर कार्डवरती आल्यात. दिनेश यांच्या विरुद्ध सरळ षटकार जो लगावला होता, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कटआउटला जी मान्यवंदना दिली होती वाढदिवसानिमित्त, मंगेशचा षटकार अद्याप देखील तो डोळ्याच्या समोर आहे. चांगला फटका होता, टेक्का स्ट्रोक होता. लेदर क्रिकेटचा खूप दांडगा अनुभव, त्यामुळे सरळ बॅटिंगने हा खेळाडू अतिशय चांगले फटके खेळतो. बघा ज्याचा मी उल्लेख केला, सरळ बॅटिंगने हा खेळाडू अधिक सुंदर खेळतो. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय हा हाय आणि हँडसम षटकार. चला जुना बॉल द्यायचा आहे. काय फटका खेळलाय, काय टायमिंग आहे, काय नजाकत आहे, काय अफलातून फटका येतोय. सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. फटका देखना फटका सुंदर आहे आणि धावा देखील तेवढ्याच चांगल्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 स्कोर कार्ड वधारते आणि जाऊन मात्र थांबते 55च्या घरामध्ये. 55 रन, 65 रन, 65 धावा या स्कोर कार्डवरती आल्यात. 65 रन. बॅटम ओव्हर द विकेट. गोलंदाज मात्र आपण पाहतो गोलंदाजच्या मार्कवरती फरदीन काझी यांच्या विरुद्ध मोठा फटका आलाय. चॉप करायचा होता, यावेळेस मात्र वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. चांगले षटक, यशस्वी षटक इथे मात्र कंप्लीट होते फरदीन काझी यांचं. 5 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 65 धावा या आल्यात मित्रांनो स्कोर कार्डवरती. तर जरूर आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा या स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. पहिल्या सत्रातला खेळ आपण एन्जॉय करतोय, अनुभवतोय. फरदीन काझीनी मागील षटक हाताळलं, त्याच्यामध्ये मात्र 7 धावा या स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत आणि एकंदरीत जर सांगायचं म्हणलं तर अपेक्षेप्रमाणे स्कोर कार्डवरती धावा वाहत आहेत. बघा तुषार फैम सुरू आहे. फैम यांना आणलं गेलं. कदाचित पहिलीच मॅच असेल जिथे मात्र फैम गोलंदाजी करणार आहे. ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती फरान मात्र बाद. तर बघा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमसाठी ही शेवटची मॅच आहे, कारण की 3-3 सामने दोन्ही संघांनी खेळलेत आणि आतापर्यंत दोघांनी संघांनी 1-1 विजय आपल्या नावावरती नोंदवलाय. म्हणजे या दोन्ही टीमसाठी ही मॅच करो या मरोची आहे. ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे. जर जिंकले तर सीझन 10 मधला प्रवास त्यांचा अबाधित राहील. जर का हरले तर सीझन 11 मध्ये ते आपल्याला भेटतील.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आरिफ यावेळेस मात्र आलेले आहेत. बेस्ट फिनिशर म्हणून ओळखलं गेलं कुर्ला नेहरू नगरच्या मैदानावरचे. तर बघूयात मित्रांनो फहीम यांच्या विरुद्ध आरिफ काय करतील. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, हलकासा लेग कट घेतोय. बघा मंगेश वैती सारखा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती असताना तुम्हाला हात खुले करणं गरजेचं आहे का? मंगेश वैती मित्रांनो नो डाऊट इम्प्रेसिव्ह खेळ राहिला मंगेश वैती यांचा. मागील मॅच मध्ये 6 चेंडूंमध्ये 24 धावांचं योगदान आरिफने दिलं होतं स्कोर कार्डवरती, हे विसरून चालणार नाहीये. फहीम चांगली गोलंदाजी करतोय सध्या तरी. बॅटीची आउटसाइड आहे, चेंडू काहीसा काळ हवेमध्ये तरंगतोय. काय लाऊड कॉल दिला होता मंगेश यांनी, चल तुला निघायचे, धाव घ्यायचीच आहे. मंगेशला माहिती आहे ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही मॅच खेळत असताना मात्र ज्या लयमध्ये खेळतायत, ज्या सूरमध्ये खेळतायत त्यांना सूर प्राप्त झालाय आणि सर्व गाणी त्यांनी वाजवलीत. मैदानाच्या चौफर टोलेबाजी केली आणि प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करून सोडलंय. 9 बजे चालू आहे, 9 साडेनऊ. इन लोग ने तो बोला था 8 बजे. तर जरूर आपण पाहतोय की एकने स्ट्राईक रोटेट जरूर झाली आहे. मंगेश स्ट्रायकर एंड वरती आलेत आणि प्रेक्षकांना हवं आहे ते एंटरटेनमेंट षटकार आणि चौकारांचं ते पाहायला मिळणार का? फहीम यांच्या विरुद्ध मंगेश. ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. कृष्णा गवळी जरी या स्पर्धेतून परतीच्या प्रवासाला गेले असतील काही वैयक्तिक कारणांमुळे, परंतु त्यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये माहुल गावचा ब्रँड अर्थातच मंगेश वैती आलाय आणि प्रेक्षकांना मात्र भुरळ पाडतोय. चेंबूरमध्ये माहुल गाव मधला हा खेळाडू आहे मित्रांनो आणि कुर्ल्यापासून जास्त अंतर नाहीये, त्यामुळे लगेच तुमच्या सेवेसाठी तो आला आणि प्रेक्षकांना सांगितलं थँक्यू माझं वेलकम केल्याबद्दल. षटकार आलाय, हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, मिड विकेटच्या डोक्यावरून लांबच लांब अतिशय देखना सुंदर टायमिंग साधणारा हा षटकार, मंगेश वैती यांची ओळख सांगणारा. 6 धाब्यांनी जर का मंगेशचा स्कोर कार्डचा उल्लेख करायचा म्हणलं तर मंगेश वैयक्तिक 34 धाव संख्येवरती खेळतायत. 16 चेंडू 34, अर्धशतक मंगेश कंप्लीट करणार का? राईट ओव्हर द विकेट फहीम. बॅटीची इनसाइड एज, खूप मोठी सफलता, खूप मोठी सफलता. मंगेश वैती बाद होत आहेत, परंतु आउट होण्याआधी काय कामगिरी केली आहे, अफलातून खेळी केली आहे मंगेशने. मंगेशने अप्रतिम खेळी केली, बॅटीची इनसाइड एज घेत चेंडू मात्र यष्ट्यांवरती आदळला. बाद मंगेश जरूर झालाय, परंतु भेटलेली संधी आणि दिलेलं योगदान हे स्कोर कार्ड वरती अमूल्य आहे. जोरदार टाळ्या आपण पाहतोय मंगेश वैती यांच्यासाठी, कडकडाट वाजतोय त्यांच्या खेळीबद्दल आणि त्यांनी दाखवलेल्या खेळाबद्दल. $72 रन स्कोर कार्डवरती आलेत, 72 धावा स्कोर कार्डवरती आलेले आहेत आणि एकंदरीत जर सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 72 धावा या स्कोर कार्डवरती आहे. चांगला स्कोर आहे, अजून देखील 12 बॉल येणं बाकी आहेत आणि या 12 बॉलमध्ये किमान 25 धावा जरी आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहील. चला 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 मॅचला सुरुवात करायची मित्रांनो, प्लीज लवकर. 10:15 झाले.
चला मॅचला सुरुवात करायची आहे लवकर. हाशिम आलेत नवीन गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आरिफ यांच्यासाठी पहिला चेंडू. अकुटापैची लाईन होती, यावेळेस मात्र नीटचा समजू शकले नाहीयेत. फरदीन काझी चेंडूच्या खालती, कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय नांबियार आलेत. तर स्ट्राईक मात्र रोटेट होते आणि ज्या फलंदाजाची सर्वाधिक वेगाने बॅट फिरते, या मैदानावरचा सर्वाधिक वेगवान बॅट स्विंग असणारा फलंदाज अरबा आता मात्र आलाय. निश्चित स्वरूपाने अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची. 7वं षटक हे प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे मित्रांनो. तर उर्वरित 10 चेंडूंमध्ये अरबा कशा प्रकारे फटकेबाजी करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हाशिम पुन्हा एकदा सज्ज. मात्र वेगवान चेंडू होता. वेग प्रचंड पाहायला मिळतोय हाशिम यांचा आज. कुर्ला प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो की भरपूर सारे असे यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळालं, ज्यांनी मात्र आपल्या खेळाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्गांना एक वेगळं वेड लावलंय. आपल्या खेळाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवले, असे यंग टॅलेंटेड कुर्ला परिसरामधील हे सर्वच दिग्गज खेळाडू म्हणावे लागतील मित्रांनो, जे येणाऱ्या भविष्यामध्ये नाव कोरल्याशिवाय राहणार नाहीयेत. आणि त्यांच्या बरोबरीला आपण पाहतो की टेनिस पटलावरचे दिग्गज तारे सितारे देखील आपल्याला पाहायला मिळालेत. अतिघाई संकटात नाही, खूप वेगाने पाठीमागून आले होते आदिल, परंतु चेंडू मात्र थांबवू शकले नाहीयेत. एक्स्ट्राच्या माध्यमातून या 4 धावा भेटतात. टोटल 6, 5, टोटल 5, टोटल 5 धावा आल्यात. टोटल 6 धावा आल्यात. जमिनी लगतचा षटकार पाहायला मिळतोय, जो सीमारेषेच्या आतमध्ये झालाय. तर 6 धावा येत्या स्कोर कार्डवरती. या 6व्या धावेने मात्र स्कोर कार्ड खूप वेगाने पुढे जाते. टोटल स्कोरचा उल्लेख करायचा म्हणला तर टोटल स्कोर झालेला आहे 79. जरूर आपण पाहतोय की 79 रन स्कोर कार्ड वरती आलेत. यावेळेस मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू, खूप लांब दूर गगन की छाव में. षटकार येतोय आणि या षटकाराने मात्र आपण पाहतोय की अरबा देखील आपले रंग बिखरू लागलेत मैदानाच्या आतमध्ये. ज्यासाठी ओळखले जातात तोच खेळ ते मात्र दाखवतायत आणि षटकार जरूर लगावतायत. चेंडूला मात्र आसमान दाखवतायत. गोलंदाजाला सांगतायत की मी अजून मैदानामध्ये उपस्थित आहेत. हा षटकार येतोय खूप लांबच लांब आणि धावफलक देखील खूप वेगाने पुढे जाते, जाऊन मात्र थांबते 85 रन्स. 100ची अपेक्षा असणार आहे. अपेक्षा पूर्ण केली जाणार का? 85 रन स्कोर कार्डवरती अंकित केले गेलेत. हाशिम यांच्या विरुद्ध हा षटकार आलाय.
पंचांचा इशारा इथे मात्र वाईट बॉल येतोय. वाईट +1 एक्स्ट्राच्या माध्यमातून 2 धावा स्कोर कार्ड वरती अंकित होत आहेत. या दोनने मात्र धावफलक थोडंसं वधारतंय. 87. थर्ड अंपायर, तिसरे अंपायर, तिसरे पंच. या दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय, कुर्ला विधानसभेचे, कुर्ला परिसराचे आपले सर्वांचेच लाडके आदरणीय कार्यसम्राट दमदार आमदार ज्यांना संबोधलं गेलंय आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून या विभागाचा कायापालट विकासामध्ये ज्यांनी केला आणि ज्यांना मात्र संबोधलं गेलंय विकासाचा महामेरू दमदार आमदार मंगेशजी कुडाळकर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होते. मनाच्या अंतकरणातून आपण कुडाळकर साहेबांचं देखील सहर्ष स्वागत करूयात. अजून एक इनिंग बाकी आहे साहेब, आपण वरती आला तर खूप बरं वाटेल. अजून एक इनिंग बाकी आहे. ओके चालेल, एक चेअर मोकळी करून द्यायची प्लीज साहेबांसाठी. चला चला, लहान मुलांनी बाजूला व्हा, लहान मुलांनी बाजूला व्हायचं, त्यांना देखील मॅच बघू द्या प्लीज. निश्चित स्वरूपाने मित्रांनो, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि ज्यांच्या येण्याने आता मात्र आपण पाहतोय की भरपूर सारे जे क्रीडा रसिक आहेत त्यांच्या मनामध्ये एक वेगळं त्यांच्यासाठी सदैव तर हा सामना आजच्या दिवसातील शेवटचा लीग स्टेजचा सामना या संपूर्ण स्पर्धेमधला लीग स्टेजचा शेवटचा आहे. राजेश 11 विरुद्ध आरोही 11 या दोन टीम्सच्या मधली ही मॅच आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहतो की 86 धावा या अंकित केल्या गेलेल्या आहेत आणि अजून एक सत्र येणं बाकी आहे. तर निश्चित स्वरूपाने एक स्वप्न पाहिलं गेलं होतं, या मैदानावरती डे नाईट क्रिकेटची स्पर्धा होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न तमाम युवा वर्ग मनामध्ये विचार करत होते आणि ही गोष्ट आम्ही कुडाळकर साहेबांच्या समोर ठेवली आणि कुडाळकर साहेबांनी ही गोष्ट ऐकल्यानंतर एकच उत्तर दिलं, का होणार नाही. जर तुम्हाला करायचंय तर मी तुमच्यासाठी आहे, तुमच्या प्रश्नांचं उत्तर तर माझ्याकडे आहे मित्रांनो. आणि हीच आमची गोष्ट आपली आणि आपण पाहतो की डे नाईट क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र आपण एन्जॉय करतोय. स्कोर झालाय सर, थर्ड अंपायरचा कॉल होता इथे बीमरसाठी. डीप बॉल झालाय, अंपायरने वाईड +1 दिलाय. राईट अंपायर, यस, वाईड +1 दिला. 2 रन आलेत आत्ताचे. नो साठी कॉल दिला होता. तिसऱ्या पंचांनी मात्र वाईडचा इशारा दिलाय. वाईड +1 अशा 2 धावा भेटतायत आणि ज्यामुळे मात्र आपण पाहतो की स्कोर कार्ड मात्र जाऊन थांबतोय 87 87च्या घरामध्ये. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की KPL सीझन 10 स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कुर्ल्यातील प्रत्येक क्रीडा रसिकाच्या स्वप्नांची जी आज मात्र इथं साकारली जाते. आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी मित्रांनो की यावेळेस बघा साहेबांना देखील मानवंदना दिली गेली या चौकाराच्या माध्यमातून. आणि चेंडू कुठे आलाय बघा, अगदी साहेबांच्या समोर येतोय आणि साहेबांना मात्र सांगतोय की साहेब या तुमचं देखील स्वागत असेल. यस, पंचांचा इशारा येतोय. बॅट कट आहे. 4 धावा जरूर पाहायला मिळत आहेत. या 4 धावांनी मात्र स्कोर कार्ड खूप वेगाने पुढे जातोय. 91 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. 7 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 91 धावा आल्यात स्कोर कार्डवरती. 6 चेंडूंचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. अगदी ऑक्शनच्या दिवशी मात्र साहेब आमच्या बरोबर होते आणि जेव्हा ऑफिशियली या स्पर्धेचा ओपनिंग कंप्लीट झाला ऑक्शनच्या माध्यमातून, त्यावेळेला जेव्हा आम्ही साहेबांबरोबर चर्चा केली होती त्यावेळेला मात्र साहेबांनी भरपूर काही गोष्टी अधोरेखित केल्या होत्या. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सर्व युवा वर्ग एकत्रित येतात, खूप अभिमानाची गोष्ट आहे. या विभागातील सर्व धर्म समभाव, एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याचं खूप चांगलं काम तुम्ही सर्वजण करतायत, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. खेळ फक्त आणि फक्त खेळापुरता मर्यादित नसावा, तर या खेळाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित येतोय. आपण प्रत्येकजण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतोय. ज्या प्रकारे आपण पाहतो की कुणाला परास्त करण्यासाठी ज्या प्रकारे आपण एकत्रित होतो, त्याच प्रकारे समाजामध्ये जे समाजकंटक आहेत, जे समाज विरोधी आहेत, त्यांच्या विरोधामध्ये देखील अशाच प्रकारे आपल्याला एकत्रित राहायचंय. ही संदेश देणारी ही स्पर्धा म्हणावी लागेल. स्पर्धा खूप 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 प्रेमाची आहे आणि याला मात्र उदंड प्रतिसाद सर्वच प्रेक्षक वर्गांचा भरभरून भेटतोय. शेवटचे 6 बॉल अद्याप देखील शेष. आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर आपण पाहतोय आमचे
आमदार साहेब मात्र खेळाडूंबरोबर चर्चा करतायत, खेळाडूंबरोबर संपर्क करतायत. ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली, या स्पर्धेबद्दल तुमचं ओपिनियन काय आहे, कुठे काही कमी तर नाही आहे ना, या सर्व गोष्टींचा आढावा घेत आहेत. आणि यालाच तर म्हणतात मित्रांनो कर्तृत्व. आणि कर्तृत्व आणि नेतृत्व याचा जेव्हा सुंदर संगम होतो ना प्रवीण सर, त्यावेळेला अशा प्रकारचे व्यक्तिमत्व जन्माला येतात. आणि हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल की आज आपल्याला अशा प्रकारचं नेतृत्व पाहायला मिळालं ज्यांचं कर्तृत्व अधिक महान आहे. स्कोर कार्ड करते पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातो मित्रांनो. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की स्कोर मात्र जाऊन थांबलेला आहे 93च्या घरामध्ये. अपेक्षा होती 100+ जाणार का, आणि 100+ धावा झाले. बघा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. रात्रीचे 10:30 वाजलेत, सॅटरडे नाईट आहे आणि शनिवारची रात्र म्हणजे जागायची रात्र. शनिवारच्या रात्री नाही जागलात तर कधी जागलात, कारण की उद्या रविवार आहे. 10-11 पर्यंत आपल्याला झोपायचं आहे, परंतु उद्या 10-11 पर्यंत झोपू नका, कारण की उद्या ठीक 9 वाजता मॅच चालू होणार आहे. उद्या ठीक 9 वाजता देखील आपल्या सामन्याला सुरुवात करायची, कारण की उद्याचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. भरपूर काही उलगडा होणार या संपूर्ण स्पर्धेमधला. कोण असेल विजेता, कोण असेल उपविजेता, सीझन 10चा विजयाचा मानकरी कोण असणार आहे, कोण आपल्याला पाहुणे लाभणार आहेत, आणि भरपूर काही गोष्टींचा उलगडा उद्या मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ब्लॉक हॉलचा मारा इथे जरूर केला गेला, परंतु चेंडू आवाक्याच्या पलीकडचा होता. यष्टीरक्षक देखील चेंडू समजू शकला नाहीये. वेगवान चेंडू येतोय सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. इथे आलाय हा चौकार. 4-4-4 चौकार. मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय ज्या प्रकारे ही सजावट केली गेली आहे. प्रत्येक लाईटीच्या पोलला एक मोठा कटआउट लावला गेलाय. अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर राईट साईडला आपण पाहतोय मंगेशजी कुडाळकर साहेब. मित्र असं म्हणेल की हे कर्तृत्व एवढं मोठं आहे की हा बॅनर अगदी त्याच्या समोर छोटा वाटतोय. लेफ्ट साईडला आपण पाहतोय मित्रांनो महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक वेगवान निर्णय घेतले गेले विकासाचे, आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधील सर्वात वेगवान विकासाचे निर्णय घेणारा हा मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळाला. ही सर्वाधिक मोठी गोष्ट. महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून तब्बल 100 कोटीहून अधिकचा निधी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला गेला. कालच जर सांगायचं म्हणलं तर अजून एक योजना मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून अंमलात आणली गेली आहे. भरपूर साऱ्या योजना. गरिबांच्या कल्याण करणारं सरकार म्हणून या सरकारला संबोधलं गेलंय, आणि प्रत्येकाच्या मनातलं सरकार हे मात्र महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते, आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. याच सरकारमध्ये, याच सत्तेमध्ये आपले कुडाळकर साहेब देखील कुर्ल्याचं प्रतिनिधित्व करतायत. ही अभिमानाची गोष्ट आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 98 धावा अंकित केल्या गेल्यात. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फलंदाज. खोलर पद्धतीचा चेंडू होता यावेळेस मात्र आपण पाहतोय की अक्षरशः खोदून काढलाय चेंडूला. गोफन फिरावी ना त्या प्रकारे ही बॅट फिरते. शेतामध्ये एखादा शेतकरी ज्या प्रकारे पक्षी उडवण्यासाठी गोफन फिरवतो, पक्ष्यांना उडवतो, त्या प्रकारे मात्र ही बॅट फिरवली गेली होती. बॉल तर उडला नाहीये, परंतु एक धाव जरूर भेटते. 99 धावा झाल्यात स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल या सत्रातला, शेवटचा बॉल लीग स्टेजच्या पहिल्या सत्रातला, या ओव्हर मधला. फुलटॉस होता, लॉफ केलाय फाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आदिल चेंडूच्या खालती येतोय, कॅच कंप्लीट होते, आणि शेवटच्या बॉलवरती अर्बा मात्र बाद होतोय. 99 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 100 धावांचं आव्हान इथे मात्र आरोही 11 संघाने राजेश 11 संघाच्या विरोधात इथे मात्र सेट केलंय. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. काय घडेल, काय बिघडेल येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगेल, परंतु आपण पाहतो की आपले आमदार साहेब आपल्या सर्वच आयोजकांबरोबर चर्चा करतायत, मसल्लत करतायत, खूप साऱ्या गोष्टी पाहतायत, पाहनिशा करतायत, कुठे काही कमी तर नाहीये ना, या सर्वच गोष्टींचा आढावा घेत आहेत. ही खूप कौतुकाची गोष्ट आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. डाऊन टू अर्थ, जमिनीवरती राहून सर्वसामान्यांबरोबर काम करणारे व्यक्तिमत्व, कुठल्या प्रकारची कमी नाहीये, या सर्व गोष्टींची हालचाल मात्र इथं पाहिली जाते. आणि निश्चित स्वरूपाने कदाचित आजच्या दिवसासाठी तरी रजा घेत आहेत आपल्याबरोबर, परंतु उद्या संपूर्ण दिवसभर आपण आमदार साहेबांना आपल्या व्यासपीठावरती अनुभवणार आहोत, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत, त्यांच्याबरोबर संपर्क करणार आहोत. खूप काही गोष्टी त्यांच्याकडून देखील आपण शिकून घेणार आहोत. तो थँक्यू सो मच. तर चला चला मैदान मोकळं करायचं प्लीज.
चला लवकर 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 नक्कीच आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता मैदानातून आजच्या दिवसासाठी मात्र रवाना होत आहेत आमदार साहेब. त्यांचा ताफा मात्र आपल्या गेटच्या दिशेने जाताना आपण जरूर पाहू शकता. आज अगदी अचानक मोक्याच्या क्षणावरती आले आणि अक्षरशः असं म्हणावं लागेल की जणू काय एक रेडच त्यांनी टाकली की काय मैदानावरती. आयोजन कसं चाललंय, व्यवस्थित आहेत का नाही, सर्व गोष्टींची त्यांनी इत्तमभूत माहिती घेतली आणि काही कमी तर नाही पडत आहे ना ही मात्र त्यांनी आपसुकतेने विचारपूस न केली. याबद्दल नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करूयात, त्यांना मात्र धन्यवाद व्यक्त करूयात आणि मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना होऊयात. 99 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. 100 धावांची आवश्यकता असणारे येणाऱ्या 8 षटकांमध्ये. चला प्रेक्षकांना विनंती आहे की मित्रांनो सामना आपण सुरुवात करणार आहोत. थोडासा वेळ जास्तीचा घेतला गेलाय पण आवाजावरती देखील मर्यादा आहेत आणि अगदी त्याचबरोबर उद्या तुम्हाला पुन्हा एकदा या मैदानावरती यायचं आहे. त्यामुळे आमच्या सर्व तमाम प्रेक्षक मायबाप वर्गांना विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हा जेणेकरून खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि जो सामना आहे तो सामना मात्र सुरू करण्यासाठी आम्हाला सर्वाधिक महत्त्वाचा योगदान आपलं सर्वांचं मिळणं गरजेचं आहे. तर चालूयात आपण मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी खेळाच्या उत्तरार्धाला होती सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये धावा आपण धावफलकावरती पाहिल्या. खरं तर कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि दमदार आमदार आदरणीय मंगेशजी कुडाळकर साहेबांना देखील एक धावती भेट या स्पर्धेला दिली. खरं तर आपला अतिशय व्यस्त शेड्यूलमधून देखील या ठिकाणी साहेबांनी आपली उपस्थिती दर्शवली, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर उद्या देखील साहेबांची उपस्थिती आपल्याला पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं किंवा मेगा फायनलच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. आणि साहेबांबद्दल सांगायचं झालं तर कुर्ला विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास, ही एकच अपेक्षा उराशी बाळगणारे एक जबरदस्त संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे कुर्ला विधानसभाचे महापर्व सन्माननीय दमदार आमदार मंगेशजी कुडाळकर साहेबांना मात्र आपण या ठिकाणी उद्या याच मंचावरती पाहणार आहोत. खरं तर त्यांची साथ नेहमीच या ठिकाणी आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची असते. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळूयात मित्रांनो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर आणखीन एक जबरदस्त खेळाडू अर्थातच फरदीन काझी आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती. ही सर्वाधिक यशस्वी जोडी फरदीन काझी. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर चिट्टूची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपण पाहिली. तब्बल आजच्या दिवसातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या या खेळाडूने आपल्या नावावरती केली आणि हा जो विक्रम आहे तो विक्रम अजूनही या शेवटच्या सामन्यापर्यंत जर आपण पाहिलं तर मात्र हा विक्रम अबाधित आहे. 86 धावा या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला जोरकस फटका लगावलाय. खरं तर क्षेत्ररक्षक इनफिल्ड भेदण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळतं यश. चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. खरं तर थोडा धोका पत्करला होता. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या.
100 धावांचं लक्ष आहे. 99 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि एक चांगला टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केला गेलाय. एक दमदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ताटवलाय, जातोय लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या पलीकडे येतोय बॅक टू बॅक, दुसरा चौकार. खरं तर फरदीन काझीचा हा ट्रेडमार्क शॉट आहे, हा फेवरेट झोन आहे, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग पासून ते लॉंग स्टॉक पर्यंत. आणि रिव्हर्स स्वीपचा जर तुम्ही विचार कराल तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पासून ते अगदी थर्ड मॅन रिजन पर्यंत. पण समोर काही आमचे आयोजक आहेत, काही प्रेक्षक आहेत. विनंती आहे, वायसीसी ग्रुपचे सर्व आमचे मेंबर्स आहेत या ठिकाणी, तर थोडासा थकवा त्यांच्या शरीरामध्ये देखील जाणवतोय. संपूर्ण दिवसभर मात्र वायसीसी ग्रुप खूप सारी मेहनत घेतली जाते. तर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता, 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाचं पुनरागमन पाहायला मिळालं. पहिले षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज वाजिद बिल्डिंग एंडकडनं गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. फील्डचा एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक कुठे आहेत याचा आढावा घेतला जातोय. त्यानंतर मात्र फटक्यांचं सिलेक्शन, यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्या बाहेर, चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. फरदीन काझी एका वेगळ्या लयमध्ये आपल्याला फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सातत्यानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. ॲज अ आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि एकंदर जर विचार केला तर राजेश 11 संघाच्या पारड्यामध्ये हा खेळाडू पडला आणि त्यानंतर मात्र कमालीचा खेळ फरदीननं प्रत्येक सामन्यामध्ये दाखवला आहे. आता थोडासा धोका पत्करला होता, शफल अक्रॉस द लाईन, ऑन साईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, फुलर लेनचा चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित झाला नाहीये. उर्वरित कामगिरी मात्र एसटी रक्षकांना पूर्ण केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धाव फलकावरती आल्यात, बिनबाद 12 धावा. प्रति षटकाचा विचार केला तर 12 पेक्षाही जास्तच्या सरासरीनं धावा या ठिकाणी धावफलकावरती उभारायची आहेत. 100 गाठायची आहे. खरं तर तिहेरी अंकामध्ये धावसंख्या ज्या वेळेला टार्गेट म्हणून तुमच्या समोर असतात त्यावेळेला थोडंसं ॲडव्हान्टेज, सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज आपण म्हणूया, मनोवैज्ञानिक दबाव हा फलंदाजी करणाऱ्या संघावरती असतो, कारण तिथे येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा सामन्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा असतो. या उलट ज्या प्रकारचा निर्णय घेतला गेला, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आरोही 11 संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा, या निर्णयाला साजेसा खेळ मात्र पहिल्या सत्रामध्ये केला. पहिल्या सत्रामध्ये कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदर जर विचार केला तर मंगेशची बॅट अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मंगेश आपल्याला खेळपट्टीवरती उभे राहिलेले पाहायला मिळाले. दमदार खेळ त्यांच्या फलंदाजीमध्ये आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र वेळ होती प्रत्युत्तराची आणि तो प्रत्युत्तर मात्र फरदीन काझी मैदानावरती देत असताना 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. चिट्टूला अजूनही वेळ वाट या ठिकाणी पाहावी लागली. तब्बल 6 चेंडू वाट पाहावी लागली पहिल्या षटकामध्ये आणि 7व्या चेंडूवर सामन्याच्या संधी मात्र मिळते चिट्टूला. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. धावफलकावरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात त्या 12. करण या ठिकाणी गोलंदाजाच्या बोगल्यावरती येत आहेत. खरं तर लक्ष कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. 100 धावा, 12-13च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. यावेळेला फटका फसलाय. चिट्टू सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं आजच्या दिवसातील टॉप रन गेटर आहे हा खेळाडू, ज्याच्या नावावरती मात्र सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या 86 आहे आणि या खेळाडूला जीवनदान देणं कुठेतरी येणारा काळ हा तुमच्या संघासाठी कठीणतम असणार आहे. हा सामना आठवत असेल आपल्याला, तिसारा परारानं 4 या धावसंख्येवरती झेल सोडला होता आणि तिथून मात्र वन डे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 264 आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित या मैदानावरचा चिट्टू मैदानावरती आपल्याला कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती साकारतोय. खरं तर फटका खेळल्यानंतर चिट्टूने देखील ओळखलं होतं की या फटक्यामध्ये ती ताकद त्याला झोकता आली नाहीये. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आहे परंतु झेल सोडलाय. जीवनदान
फलंदाजाला मिळतंय. यावेळेला चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस पद्धतीचा खेळ मैदानावरती पाहायला मिळालाय. करणचं देखील कौतुक करावं लागेल. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये सपाटून मार खावा लागला होता करणला, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक हे अविश्वसनीय राहिलंय. कमालीचं कमबॅक राहिलंय. ज्या ज्या वेळेला संघनायकानं चेंडू हातामध्ये सोपवलाय त्या वेळेला मात्र करणनं ते आव्हान स्वीकारलंय आणि गोलंदाजी संमिश्र आतापर्यंत पाहायला मिळाली, परंतु हा सामना महत्वाचा आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू लाईन मिस केली गेली आहे. बैठक फटका लगावण्याचा प्रयत्न सर्वाधिक महत्वाचा. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. फरदीन काझी बॅक टू द पॅव्हेलियन. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वाधिक महत्वाची विकेट होती फरदीन. खरं तर 3 चौकार पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. शेवटचे 2 चेंडू निर्धाव आले आणि तिथून जो दबाव आहे तो दबाव मात्र फरदीन वरती पाहायला मिळाला. 100 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे आणि अशा वेळेला सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं आणि याच प्रयत्नात फरदीननं शॉर्ट सिलेक्शन चुकीचं केलं. 12 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज मात्र गमावलाय, तो अर्थातच फलंदाजी करणाऱ्या राजेश 11 संघानं. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर चिट्टूचा झेल सुटला, त्या ठिकाणी 1 धाव आली. त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू आपल्याला फरदीनच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि हे जे 3 निर्धाव चेंडू होते ना ते इम्पॅक्टफुल 3 निर्धाव चेंडू होते. कारण त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये काय तर फरदीनला चूक करण्यास भाग पाडलं आणि गोलंदाज करणचं आपण कौतुक या ठिकाणी करतच होतो आणि करणनं मात्र आणखीन एक दैदिप्यमान कामगिरी मैदानावरती साकारले. त्यानं फरदीन काझीला तंबूचा रस्ता दाखवलाय. राजेश 11 विरुद्ध आरोही 11 या 2 संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाणार. कारण आता वेगही वाढलाय आणि वेगाबरोबर अभि म्हणेन धाडसही केलंय. थोडासा ओव्हरपिच चेंडू. फलंदाज जर्सी क्रमांक 18 अर्थातच या विभागाचा विराट कोहली म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे आणि KPL मध्ये ज्या ज्या वेळेला हा खेळाडू खेळलाय ना त्या वेळेला त्यानं कमालीचा खेळ मैदानावरती दाखवलाय. फहीमच्या बॅट मधून येतोय आपल्या डावाची सुरुवात करणारा हा खणखणीत चौकार. या चौकाराने संघ पुढे सरकलाय. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू आहे. खरं तर हे निमंत्रण होतं आणि फहीम अशा प्रकारचे चेंडू सोडणार नाहीये हे त्यानं दर्शवलंय. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू रूम मिळालाय आणि त्यानंतर मात्र कमालीचा कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी मात्र फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. खरं तर वेट अँड वॉचचं क्रिकेट केलं त्यानं. चेंडू शरीराच्या जवळ येऊ दिला आणि पॉइंट आणि गलीच्या मधून हा चेंडू काढण्याचा मानस होता. पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळालाय. कमालीचा फटका आलाय. फहीम दबावाला न जुमानता न जुगारता या खेळाडूंना मात्र आपल्या मनगटी ताकदीवरती विश्वास दर्शवलाय आणि काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धांचं आयोजन कुर्ला प्रीमियर लीग 2024 आणि तितक्याच दर्जाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल सुटतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर दैव बलवत्तर आहे. विजय होते आय थिंक त्या ठिकाणी झेलच्या खाली. प्रेक्षकांना विनंती आहे YCC ग्रुप कुर्ला तर एकूण धावांचा विचार आपण केला. झेल सुटलाय. खरं तर संधी आली होती चालून आणि ही संधी मात्र गमावली गेली. अक्षरशः काही खेळाडू आता डोक्यावरती हात लावून उभे आहेत. सांगतायत की हे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. आणि रजनी क्रिकेटमध्ये असं होतं वातावरणातील ओलसरपणा गारवा खेळाडू थोडंसं रिलॅक्स झालेत कारण फरदीन काझीवरती संपूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन केलं होतं आणि ती विकेट आल्यानंतर मात्र थोडंसं रिलॅक्स हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु सामने असे आहेत मित्रांनो ज्या दर्जाचे खेळ आणि ज्या दर्जाचा खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेतून आलाय ना तिथे तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी संधी नाही आहे. इथे तुम्ही कोणत्याही क्षणाला स्वतःला सेफ झोनमध्ये पाहू शकत नाही. कारण क्रिकेट समालोचन करत असताना आम्ही नेहमी म्हणतो की कोणतीही धावसंख्या क्रिकेटमध्ये सुरक्षित मानली जात नाही. किंबहुना कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची शाश्वती देत नाही.
अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं उदाहरण द्यायचं झालं तर 432 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या ऑस्ट्रेलियन संघानं आणि अवघ्या 3.5 तासामध्ये मात्र एक नवा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिका संघानं मात्र 434 धावा धावफलकावरती उभारल्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष हे असाध्य नाहीये, कोणतंही लक्ष हे सुरक्षित नाहीये आणि कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाहीये. तर नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीची माहिती आपल्याला मिळते की दोनही टीमसाठी हा सामना तितकाच महत्वाचा आहे. कट्टर वैरी असं या ठिकाणी नक्कीच म्हणूया, परंतु हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आत मला पाहायला मिळेल. मी म्हणेन जिंकेल तो टिकेल या स्पर्धेमध्ये. डू ऑर डाय, खरो या मरो, खूप साऱ्या संकल्पना आपण देऊ शकतो. नक्कीच या ठिकाणी जर एखादा संघ जो या ठिकाणी पराभवाला सामोरा जाईल त्या संघाला मात्र 365 दिवसांचा वाट पाहावी लागणार आहे या स्पर्धेसाठी. परंतु हार मानायला दोनही संघ तयार नाही आहेत. खरं तर हे विशेष कौतुक आहे दोनही टीम्सचं. आरोही 11 आणि राजेश 11 दोन संघादरम्यानचं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि प्रेक्षकांना देखील माहीत आहे. अनिल सर आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत, अनिलजी राठोड सर, आणि ते आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की प्रेक्षकांना देखील माहिती आहे हे बॅटल किती महत्त्वाचं आहे आणि हा सामना किती महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील 1 इंचही आपल्या जागेवरून हललेले नाही आहेत. हे खरं तर कौतुक आहे प्रेक्षकांचं. जल्लोष कोणता संघ साजरा करणार, कोणता संघ दिमागदार पद्धतीने या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवणार, त्यासाठीचं हे बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 वाजित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या बोगल्यावर. लेफ्ट आर्मर गोलंदाज, यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. खरं तर उसळी देखील दिली, खांद्यांचा वापर केला होता या चेंडूमध्ये, परंतु चांगला चेंडू कंट्रोलमध्ये ठेवलाय. फहीम मैदानाच्या आतमध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये चिट्टू आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर फहीम आणि चिट्टू ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, मी म्हणेन विजयाच्या आशा या नेहमीच पल्लवीत असतील. राजेश 11 आरोही 11 या दोन संघादरम्यानचं बॅटल. फरदीन सारखी महत्वाची विकेट करण या गोलंदाजानं मिळवली आणि जणू आशेचं किरण त्यानं आपल्या संघनायकाला दाखवलं. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट. खरं तर हा धोका पत्करणं कितपत योग्य आहे. विकेट महत्वाची आहे. धावा 2 षटकामध्ये तुम्ही धावफलकावरती किती मोठं टार्गेट अचीव करू शकता, परंतु हे टार्गेट अचीव करताना तुम्हाला मैदानावर उभा राहणं आणि मैदानावरती तग धरून फलंदाजी करणं हे तितकंच महत्वाचं असणार आहे. इथे वेळ द्यावा लागेल, स्वतःला थोडासा सेटल होण्यासाठी वेळ द्यावा लागेल. घाई आणि गडबड आपण म्हणतो ना नेहमी, अति घाई संकटात नाही. इथे मात्र गुणवत्ता नो डाऊट या दोनही खेळाडूंकडे ती गुणवत्ता आहे की सामना प्रतिस्पर्धी संघाच्या घशातून काढण्याची धमक या खेळाडूंमध्ये. इथे डायरेक्ट हिट होणं अपेक्षित होतं. आरोही 11 संघाच्या समर्थकांचा आणि खेळाडूंचा खरं तर हाच एक मनसुबा असेल, परंतु सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आलेत. मंगेश एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मंगेश वैती माहुलगावचा हा सितारा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन झालाय. खरं तर मंगेशचं देखील कौतुक करायला पाहिजे. कदाचित या स्पर्धेमध्ये खेळणं हे त्या खेळाडूच्या माध्यमातून पॉसिबल होतं. इथे पहा ज्या प्रकारची रिॲक्शन आपण पाहिली, गोलंदाजाची एकंदर रिॲक्शन होती. मंगेश कडून देखील एक झेल सुटलाय, तब्बल 3 झेल सुटलेत. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्यामध्ये चिट्टूला एक जीवनदान मिळालंय, एक जीवनदान फहीमला देखील मिळालंय. एकूण धावा धावफलकावरती 8.33 च्या सरासरीनं 25 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 5 षटक म्हणजे 30 चेंडू शिल्लक आणि 75 धावांची गरज. वाजिदनं मात्र कमालीचं षटक या ठिकाणी हाताळलंय. अवघ्या 3 धावांचं हे षटक राहिलंय. एका गोल्डन षटकाची सांगता मात्र वाजिदनं या ठिकाणी केली आहे. खरं तर कौतुकास्पद कामगिरी आहे, वाखाणण्याजोगी गोलंदाजी. इथं थोडासा जल्लोष. आरोही 11 वर्सेस राजेश 11. आता काहीतरी मेसेज हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असेल. पाण्याची मागणी केली जाते,
3 षटकांचा खेळ संपलाय. संध्याकाळचं खरं तर रजनी क्रिकेटची ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतो. एक स्वप्न पाहिलं गेलं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्या स्वप्नाला सत्यामध्ये उतरवलं गेलं. खरं तर स्वप्न 3 असतात प्रशांत, जे तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला पडतात. स्वप्न ती असतात जे तुम्हाला झोपू देत नाही. आणि या आमच्या आयोजकांना अक्षरशः मागील 1 महिना, 5 स्पर्धा 3 दिवसीय असली तरी याची पूर्वतयारी मागील काही महिन्यांपासून सुरू होती. आणि आमचे असे जे आयोजक आहेत ना, त्यांनी अक्षरशः रात्र जागून काढली आहे आणि या स्पर्धेसाठी आपलं योगदान दिलंय. आणि म्हणूनच मी म्हणतो ना की स्वप्न 3 असतात जी झोपल्यावरती तुम्हाला पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपून देत नाही. धावफलकावरती आलेत 25 येणारे 30 चेंडू आणि अजूनही 75 धावांची गरज. नक्कीच मी दुपारी उल्लेख केला होता. आय थिंक आज दुपारच्या सत्रामध्ये इम्रान भाई पहिल्यांदा स्टेजवरती आले होते आणि हे खरं तर डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे या स्पर्धेसाठी. आणि ज्यावेळेला तुम्ही एखाद्या वेळाने झपाटता ना त्यावेळेला प्रशांत हे तुमच्या हातून आपसूकपणे घडतं. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल कंप्लीट केला जातोय आणि काय कमालीचा झेल टिपलाय. आपल्या शरीराचं संतुलन राखत असताना खरं तर तुम्ही सर्वांनी एक झेल पाहिलं पण आम्ही 2 झेल पाहिले. त्यांनी झेल घेतलं आणि सोबत पडणारी कॅप देखील हवेतच घेतली. जर रिप्ले तुम्ही या ठिकाणी पाहाल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षामध्ये येईल. तर झेल मात्र कंप्लीट केला गेलाय. खरं तर डोक्यावरची जी कॅप त्यांची पडत होती ती देखील त्यांनी हवेतच झेलली आहे. हे डेडिकेशन असतं. इथे मात्र महत्वाची विकेट आली आहे. फलंदाज बाद झालेत फहीम. खरं तर आपल्या नावारूपाला साजेसा खेळ ड्रिंक्स ब्रेक 3 षटकानंतर झाला आणि आपण नेहमी पाहिलंय की ज्यावेळेला जो मोमेंटम असतो ना तो मोमेंटम ब्रेक झाला की काहीतरी चांगलं मैदानाच्या आतमध्ये घडतं किंवा काहीतरी वाईट मैदानाच्या आतमध्ये घडतं. राजेश 11 संघासाठी जर म्हटलं तर सर्वाधिक महत्वाची विकेट होती फहीमची, परंतु ती फहीमची विकेट इथे मात्र गमावली गेली. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि परिणामी जबरदस्त झेल कंप्लीट करत असताना मात्र क्षेत्ररक्षक होते आसिफ भाईजान. कमालीचा झेल मात्र आसिफ भाईंना या ठिकाणी टिपला. डेडिकेशन पाहायला मिळालं. आणि नवीन फलंदाज मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हासिम. फरदीन आणि फहीम ही 2 महत्वपूर्ण विकेट्स या ठिकाणी गमावल्यात. परंतु एका बाजूने चिट्टू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही सर्वाधिक जमेची बाजू असणार आहे कारण हा खेळाडू ज्यानं 86 धावांची खेळी साकारली आणि जर का तोच खेळ चिट्टूनं या सामन्यामध्ये केला ना तर विजयाच्या आशा पल्लवित केल्या जाऊ शकतात. क्रिकेट आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये आपण नेहमी हा शब्द प्रयोग करतो परंतु इम्पॉसिबल शब्दाची जर तुम्ही फोड केली ना तर हा शब्दच तुम्हाला स्वतः सांगतो की आय एम पॉसिबल. त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. 19 धावांचा विचार केला. धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 4 करणच्या खांद्यांवरती मात्र पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. ज्या करणनं या सत्रातील दुसरं षटक हाताळलं. तब्बल 2 विकेट्स त्यानं आपल्या नावावरती केल्या. पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या चेंडूवरती त्यानं विकेट मिळवली आणि त्यानंतर फरदीन काझी नावाचं वादळ या ठिकाणी शमलं. त्या खेळाडूला त्यानं तंबूचा रस्ता दाखवला. खरं तर सुरुवात दमदार केली होती. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार फरदीनच्या बॅटमधून आले होते आणि हा खेळाडू धोक्याची घंटा ठरणार हे ओळखलं करणनं. विकेट मिळवली आणि त्यानंतर या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील विकेट आली आहे. परंतु फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इन ॲट नंबर 4 हाशिम च्या बॅट मधून. खरं तर चिट्टू आहेत. येस, चिट्टू यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळालाय. वादळापूर्वीची शांतता. खरं तर पहिल्या 3 षटकांमध्ये हा खेळाडू फारसा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. या इनिंग मध्ये पहिले 5 चेंडू लागलेत चिट्टूला षटकार लगावण्यासाठी. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती येत आहेत. हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात आता राजेश 11 संघानं देखील केली आहे. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये तितकंच निर्णायक असणार आहे. अजूनही येणारे 27 चेंडू शिल्लक आहेत. 68 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. चेंडू आणि धावांमधलं अंतर हे जरी जास्त असलं तरी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य नाहीये आणि हे क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील ओळखतोय. कारण एका फलंदाजाची बॅट आणि खास करून चिट्टूची बॅट जर का मैदानाच्या आतमध्ये तळपली ना
तर हा एकटा खेळाडू 68 धावा, कारण जो खेळाडू 86 धावा करू शकतो तो 68 धावा देखील मैदानावरती उभारू शकतो. यावेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, करणचं कौतुक करावं लागेल. नो डाऊट काल थोडासा महागडा ठरला आपल्या संघासाठी, परंतु संघनायकाचा विश्वास आढळ होता. या खेळाडूच्या गुणवत्तेवरती त्यानं विश्वास दर्शवला आणि काल महागडी गोलंदाजी होत असताना देखील काल देखील करणवर विश्वास दर्शवला आणि आज देखील त्याच करणच्या माध्यमातून मात्र चमकदार कामगिरी, दैदिप्यमान कामगिरी होताना आपल्याला करणच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला थोडासा प्रेडिक्टेबल झाला होता, कदाचित त्याला वाटलं की फलंदाज डाऊन द ट्रॅक येईल, थोडासा प्रीमेडिटेड हा चेंडू त्यानं फेकला. काही वेळेला आहे ना आपण अति उत्साहीपणामध्ये अशा प्रकारच्या चुका मैदानावरती करतो. खरं तर चेंडू निर्धाव चेंडू गेल्यानंतर फार वेळ या खेळाडूला तुम्ही शांत ठेवू शकत नाही. कदाचित गोलंदाजानं देखील तेच प्रेडिक्ट केलं की इथे चेंडू पावलांचा वापर करेल, डाऊन द ट्रॅक येईल, त्यामुळे अगोदरच चेंडू थोडासा अवे फ्रॉम बॉडी ठेवूया. परंतु यामध्ये दिशेवरचं नियंत्रण हरपलं आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा स्वरूपात. धाव आली आहे, यावेळेला स्लॉटमध्ये मिळालाय, चेंडूच्या बॅटमधून येतोय सिक्सर नंबर 2. थोडासा शांत संयमी खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. षटकार आलाय, षटक क्रमांक 4 या ठिकाणी होतंय समाप्त. आणि धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती मात्र आल्यात 39 धावा, 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 25 चेंडू शिल्लक आहेत आणि 61 धावांची गरज. लास्ट 25 बॉल्स 61 रन रिक्वायर्स टू विन. खरं तर हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा दबाव पहा, या ठिकाणी आपण कौतुक करत होतो, प्रशंसा करत होतो, परंतु वादळापूर्वीची शांतता पहिल्या 5 चेंडूवरती चिट्टूच्या बॅटमधून आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र या खेळाडूनं आपल्या विकेटचं महत्त्व ओळखलंय. आणि जर का मी 8 षटकं मैदानावरती उभा राहिलो तर कदाचित विजयाचा मार्ग हा सुखकर असू शकतो, कारण विकेट्स गमावणं हे दबाव निर्माण करणारी घटना मैदानाच्या आतमध्ये होईल. इथून विकेट न गमावता जर का धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या सातत्यानं तर मात्र लक्ष्य कितीही मोठं असो, टार्गेट कोणतंही असो, ते अचीव केला जाऊ शकतं, त्याचा पाठलाग केला जाऊ शकतो. 4 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आल्या 40, येणारे 24 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 60 धावांची गरज. 24 बॉल 60. तर एकूण धावांचा विचार केला 40 धावा धावफलकावरती आल्यात. प्रशांत त्यांचा आवाज आपण नक्कीच ऐकणार आहोत. आत्ताच जर आपण पाहिलं तर भोजनाचा आस्वाद त्याने घेतलाय, चेहऱ्यावरती थोडीशी प्रसन्नता त्यांच्याही आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गेली 4 ते 5 वर्ष 5 पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून कुर्ला प्रीमियर लीगशी जुडले गेलेले हे नाव आहे आणि एखाद्याची गुणवत्ता आहे ना तुम्हाला हे सर्व करण्यास भाग पडते. अगदी मैदानाच्या आतमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळतंय. चिट्टूची गुणवत्ता ही या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाची असेल. मी म्हणेन जय आणि पराजय याच्यामध्ये जर कोण उभा असेल ना तर तो फलंदाज चिट्टू सध्याच्या घडीला. या ठिकाणी गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात अफाक, जर्सी क्रमांक 77 अफाक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर 24 चेंडू 60 धावा, प्रतिषटक 15च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत आणि आता 23 चेंडू आणि 59 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज आहेत हासिम. खरं तर निर्णायक क्षणाला मोठे फटकेबाजी करणं यासाठी हाशिम ओळखले जातात. 4थ्या क्रमांकावरती हाशिमला मात्र बढती दिली गेली आहे आणि इथून जर का हाशिमच्या बॅटमधून 1-2 मोठे फटके पाहायला मिळाले तर पुन्हा एकदा सामना बॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर थोडासा दबाव आहे आणि दबावामध्ये हा दबाव तुम्हाला झेलावा लागेल. ROE 11 संघाचं देखील कौतुक करेन मी, करणची 2 षटकं पूर्ण झालीत, वाजिदनं आपली 2 षटकं पूर्ण केलीत, 1 षटक पूर्ण केलंय. त्यानंतर मात्र
अफाक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पण करण आणि वाजिद या दोनही आघाडीच्या गोलंदाजाने आपली 2-2 षटकं पूर्ण केलीत. येस, करणनं 2 विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिल्या, ज्यामध्ये फरदीन काजीची सर्वाधिक महत्त्वाची विकेट होती, फहीमची विकेट होती. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र इनसाइड आउटचा फटका, कमालीची कलात्मकता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. हाशिमच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार आणि हा चौकार मात्र संघाला घेऊन जातोय 45 या धावासंख्येवरती. 45 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 55 धावांची गरज. हळूहळू अंतर हे कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक वेळ असा देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल की सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल, कारण ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली तर मात्र धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची क्षमता या जोडीमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. परंतु त्याकरता करावा लागेल थोडासा इंतजार, कारण गोलंदाज आहेत आसिफ. यावेळेला पहा, थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. शॉर्ट थर्डमॅनला 38 सर्कलला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करत असताना चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आम्ही मगाशी देखील म्हटलं की चिट्टूवरचं प्रेशर जर तुम्हाला रिलीज करायचं असेल तर सोबतच्या खेळाडूंना एखाद दोन मोठे फटके मैदानावरती साकारणं गरजेचं आहे आणि तेच काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण हासिमला पाहतोय. 2 बॅक टू बॅक चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि धावांचा विचार केला तर धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 49 धावा. 49 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला पावलांचा वापर आणि फलंदाज मात्र थोडंसं वेट करावा लागेल. येस, फलंदाजानं अपील केलंय. अजूनही दोनही पंचांचा निर्णय या ठिकाणी आलेला नाहीये. मुख्य पंचांची मदत घेतली जाईल. स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी आहेत आणि कदाचित सुबोध सर आमच्या दिशेने येत आहेत, याचाच अर्थ आमच्या कंट्रोल रूमच्या दिशेने येत आहेत. तिथे बेस्ट पॉसिबल अँगल चेक करावा लागेल, थोडंसं वेट करावं लागेल मित्रांनो, कारण ही सामना महत्त्वाचे, ही मॅच महत्त्वाचे. इतर कोणीही तिथे जायचं नाहीये, इतर कोणीही त्या ठिकाणी जायचं नाहीये, केवळ पंच आणि आमची टेक्निकल टीम असेल. प्लेयर्स आर नॉट अलाउड, क्राऊड्स आर नॉट अलाउड. कंट्रोल रूम आहे संपूर्ण तिथे आमचा फोर्स 1 लाईव्हचा, त्यामुळे फक्त पंच जातील. इवन कमिटीच्या मेंबर देखील तिथे जाणार नाहीये. नो कमिटी मेंबर ऑल्सो अलाउड. इथे जर तुम्हाला स्वच्छ क्रिकेट पाहायचं असेल ना तर मात्र थांबा, ऑफिशियली पंचांचा निर्णय येऊ द्या. पंच डिक्लेअर करतील आणि पंच ऑन फील्ड डिक्लेअर करतील, मैदानाच्या आतमध्ये जाऊन डिक्लेअर करतील, त्यामुळे कोणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. पंच इथे व्हिडिओ पाहतील, बेस्ट पॉसिबल अँगल तपासतील, मैदानाच्या आतमध्ये जातील आणि तिथे निर्णय येईल. त्यामुळे थोडासा वेट तुम्हाला करावा लागेल. कंट्रोल रूम पासून थोडंसं बाजूला व्हायचंय. चला, पंच ऑन फील्ड जातील आपल्या जागेवरती आणि तिथे निर्णय देतील. येस, त्यामुळे चला प्रेक्षकांना मागे व्हा, मागे व्हा, मागे व्हा, बाउंड्री लाईन पासून थोडंसं मागे व्हा. आपण केवळ प्रेडिक्ट करू शकतो, पण निर्णय पंच घेतील. तर या ठिकाणी निर्णय आलाय पंचांच्या माध्यमातून आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. येस, इट्स आउट. फलंदाज बाद आणि मंगेशनं मात्र कमालीचा जेल टिपलाय. मी म्हणेन एखादं आंब्याचं झाड, त्याला मोहर लागलेलं असतं आणि आंबा आलेला असतो आणि जावं आणि पटकन एका हाताने आंबा तोडावा ना, तसा हा झेल मंगेशनं या ठिकाणी टिपलाय. क्या बात आहे. महत्वपूर्ण विकेट होती.
तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. एकूण धावांचा विचार केला राजेश 11 संघ हा थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मी म्हणेन एक चांगली भागीदारी या दोनही खेळाडूंमध्ये झाली होती, परंतु निर्णायक क्षणाला आपली महत्त्वाची विकेट गमावणं. म्हणूनच क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की प्रत्येक एक विकेट तुम्हाला 10 धावा मागे नेते. म्हणजे 10 धावा करण्याचं जे आव्हान तुमच्याकडे असतं ना, अगदी एक विकेट आल्यानंतर तो दबाव पाहायला मिळतो. यावेळेला शॉर्टपुल काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 ब्रिंग्स 2. या ठिकाणी मात्र एक विकेट आला आणि त्या पाठोपाठच्या चेंडूवरती मात्र आणखीन एक यश मिळतंय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. अफाक यांचं देखील कौतुक करावं लागेल. खरं तर आज सर्वच गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र 2 विकेट्स आल्यात. पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 चौकार 9 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र 2 विकेट्स त्यांना आपल्या नावावरती केले. 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. इक्वेशन जर पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्यात 49. म्हणजे येणारे शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 51 धावांची गरज. काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती प्रशांत पुजारी. हॅलो हॅलो. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलर नेम आसिफ आलेत. 18 चेंडू आवश्यकता विजयासाठी 51 धावांची. हे षटक खूप निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जर का 20-25 धावा आल्या तर मॅचला खूप मजा येईल मित्रांनो, याच्यात शंका नाहीये. आणि गोलंदाजच्या मार्कवरती आलेले आहेत गोलंदाज आसिफ. चित्तू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अपेक्षा जिवंत असणार आहेत. हसमुख भाई यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय की एक प्रश्नचिन्ह बनलाय. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे दोघांसाठी. हसमुख विरुद्ध राजेश ही मॅच आपण पाहतोय आणि एक बिग रायव्हलरी जरूर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. येणारे 18 चेंडू 51 धावांची आवश्यकता गोलंदाजच्या मार्कवरती आलेत आसिफ. समोर असेल चित्तू. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू खोलवर टाकला होता. चेंडू खणून काढलाय. चेंडू सरळ चाललाय. मंगेशजी कुडाळकर साहेबांना मात्र मानवंदना देणारा हा चेंडू येतोय 6 धावांसाठी. षटकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आसिफचं स्वागत केलंय. काय फटका सजवलाय. कमालीचा टायमिंग. तर जरूर आपण पाहतोय की इथे मात्र आसिफने मॅच मध्ये एक वेगळा रंग बिखेरलाय आणि या षटकाराने मात्र मॅच मध्ये वेगळी मजा आली आहे. या ओव्हर मध्ये अनिल भाई 20 ते 25 धावा आल्या तर मॅचला खूप मजा येणार आहे. 17 चेंडू 45 धावांची आवश्यकता. नाना खूप विचार करतायत. नाना देखील षटकार नाहीच गेला पाहिजे बोलतायत. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र खोलवर टाकला होता चेंडू. काय कमालीचा चेंडू टाकलाय आसिफने. खोलात टाकला होता. हे पाहिजे. हसमुख हेच सांगतायत आसिफला की आसिफ तू करू शकतोस, तुझ्याकडे क्षमता आहे आणि तुला आज करावंच लागेल. आज हसमुख भाईंची प्रतिष्ठा कुणाच्या हातामध्ये असेल तर तो म्हणजे आसिफ आहे. नक्कीच आसिफ कमालीचा वेगवान गोलंदाज आहे, परंतु आज परीक्षा अवघड आहे थोडीशी. खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. कुर्ला प्रीमियर लीग. संपूर्ण कुर्ल्याच्या नजरा इकडे लागल्यात. ईस्ट असो किंवा वेस्ट असो, कुर्ला इज अ बेस्ट असो, परंतु सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त KPL वरती लागल्यात. राऊंड द विकेट. गोलंदाजच्या मार्कवरती आसिफ क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करतोय. बॅट्समन आपण पाहतोय आदिल आलेत. आदिल देखील मोठे फलंदाज आहेत मित्रांनो. लांब लांब षटकार खेळण्यासाठी ओळखले जातात. ओ हो 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 हो.
मोठा षटकार, मोठा षटकार, मोठा षटकार, लांबच लांब, लांबच लांब. इथे मात्र आपण पाहतो षटकार आलाय. या षटकाराने आता मात्र फुग्यातली हवा काढावी तशा प्रकारे पिन मारली स्कोर कार्ड वरती, हवा खेचून काढली आहे. येणारं समीकरण जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो. 62 झालेत, 38 पाहिजेत. 16 बॉल 38 राईट. 15 बॉल 38, 15 बॉल 38 धावांची आवश्यकता. 3 चेंडू अद्याप देखील बाकी आहेत या षटकातले. आसिफ जेवढ्या वेगाने बॉल टाकतोय तेवढ्याच वेगाने त्याला रस्ता दाखवला गेलाय ठक्कर बाप्पा एरियाचा. त्याच दिशेने इथे मात्र मारा केला जातोय. निर्णायक चेंडू असेल हा. राऊंड द विकेट आसिफ आदिल यांच्यासाठी. हो हो, यावेळेस मात्र बघा काय परिवर्तन दाखवलंय, काय व्हेरिएशन दाखवलं गेले. कौतुक करावं लागेल. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीची संधी आणि आता टाळ्यांचा गडगडाट राजेश 11 पॅव्हिलियन मध्ये देखील चालू झालाय. आता टाळ्या इकडे वाजतायत, कधी तिकडे वाजतायत, कधी हसमुख, कधी संतोषी, कधी आर्य 11, कधी राजेश 11. जिंकणार कोण? यस, स्लोअर वन टाकला. बघा दोन्ही टीमचे ऑनर एकमेकांच्या समोर येतात, एकमेकांना हात मिळवतायत. जिंको कुणी हारो कुणी, पण तू स्पर्धा चांगली झालीये याच्या शंका नाहीये. स्वप्न कुणाचे पूर्ण होणार आजच्या रात्री हे नक्कीच पाहण्यासारखं असेल. बघा आज रात्री जो जिंकेल त्याला देखील झोप लागणार नाहीये आणि जो हरेल त्याला देखील झोप लागणार नाहीये. राऊंड द विकेट. हो हो, ब्लॉक हॉल. यष्ट्या 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 गोल. आदिल इथे मात्र आउट होत आहेत. काय कमबॅक राहिला आसिफचा, वाह. तर बघा जेव्हा षटकार लागला तेव्हा राजेश 11 संघाच्या पारड्यामध्ये आवाजाचा कडकडाट होता आणि आता बोल्ड उडालाय. त्यानंतर आपण पाहतो की हसमुख भाई यांचे चाहते वर्ग आता टाळ्यांचा कडकडाट करतायत. सामना खूप रंगतदार होतोय, सामना खूप मजेदार होतोय. येणारे 13 चेंडू 36 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट, हा चेंडू खूप महत्वाचा. तर 13 चेंडू 36, लास्ट बॉल. खूप इम्पॉर्टंट बॉल आहे हा. आफताब काहीतरी सांगतायत. ओहो, काय चेंडू टाकलाय. आसिफची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आसिफसाठी. या षटकामध्ये आदिल सारखा इम्पॉर्टंट विकेट आसिफने घेतला, ज्यामुळे आपण पाहतोय की या मॅच मध्ये वेगळी मजा आली. बारा बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 36. पाणी द्यायचंय. चला चला चला, आसिफला पाणी द्यायचंय. तो चलिए ले चलते मैदान की तरफ दोस्तों. आने वाली 12 गेंदें और 36 रनों की आवश्यकता रखती. क्या बेहतरीन मुकाबला यहाँ पे. सन्नाटे को चीरती हुई सनसनी. इस बार निश्चित तौर से इस मुकाबले को कहना चाहेंगे. आने वाली 12 गेंदें 36 की आवश्यकता. 12 बॉल 36. ये काफी इंपॉर्टेंट ओवर रहेगा. इस ओवर में यदि अधिक रन आए तो आखिरी ओवर कौन संभालेगा, या फिर इस ओवर में कम से कम रन देके आखिरी ओवर में थोड़ा सा सेफ रखा जाएगा. 12 बॉल 36.
देखिए चित्तू मैदान के अंदर अभी भी मौजूद है, काफी अच्छे लय में खेल रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं दोस्तों, काफी अच्छी मैराथन इनिंग यहाँ पे बिल्ड की है उन्होंने। यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, काय कमालीचा चेंडू टाकलाय, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, कमालीचा चेंडू, गोलंदाज आलेत अफाक, आणि अफाक मात्र पहिला चेंडू, इथे मात्र आपण पाहतो की कडे प्रश्न विचारले जात आहेत। चित्तू यांच्या विरुद्ध अफाकने टाकलेला हा चेंडू अक्षरशः मनाला रुतणारा होता की काय म्हणावं लागेल राजेश 11 संघाच्या पाठीराख्यांसाठी। जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय अलॉंग द कार्पेट, एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीची संधी करण तिथे उपस्थित होते, फेकी चांगली होते, बॅकअप चांगला दिला गेलाय, पावलं थोडीशी अडखळली परंतु कमबॅक बघा काय चांगला राहिलाय। तर येणारे 10 चेंडू, आवश्यकता 35 धावांची, 10 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो। 6 मोठे फटके, 6 मोठे फटके, 10 चेंडू 35। अफाक चांगली गोलंदाजी करतायत, लेफ्ट राऊंड द विकेट, पठाण यांच्यासाठी पुढचा चेंडू ऑफ साइडला जरूर खेळला गेलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय, चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होतोय। प्रत्येक सिंगलने आपण पाहतोय की हसमुख यांचा ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये येतोय, प्रत्येक सिंगलने आपण पाहतोय की राजेशभाईचा ब्लड प्रेशर वाढतोय। जिंकणार कोण, सामना अद्याप देखील शेष आहे। 9 चेंडू, आवश्यकता असेल विजयासाठी 34 धावांची, 9 बॉल 34। चांगली गोलंदाजी चालली आहे, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय की यांच्या माध्यमातून केली जाते। आसिफचं कौतुक करावं लागेल, आदिलला त्यांनी बाद केलं आणि तिथून मात्र मॅच मध्ये जिवंत ओतला गेला, परंतु लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला, 6 धावांसाठी येतोय हा षटकार, सामना अद्याप देखील जिवंत आहे। चित्तू मैदानाच्या आतमध्ये प्रश्न विचारतोय, षटकार आलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी, आणि या षटकाराने मात्र समीकरणामध्ये फेरबदल होतोय, स्कोर जाऊन थांबतोय। येणारे 8 चेंडू, आवश्यकता असेल 28 धावांची, 8-28, 2 बॉल अजून देखील बाकी आहे या षटकातले, 2 मोठे फटके जर का आले तर मॅच मध्ये मजा येईल। 8 बॉल 28, अटीतटीची लढत, अतिशय देखणा असा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। प्रेक्षकांना जे एंटरटेनमेंट हवे ते एंटरटेनमेंट पाहायला मिळते। लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना आहे मित्रांनो। 8 बॉल 28, यावेळेस मात्र खूप शफल झाले होते, बाहेर निघाले होते, बघा रीच वाईट नवीन नियम आहेत जे बदल केले गेलेत, पंचांबरोबर वादविवाद नकोय, शफल भरपूर झाले होते। प्लीज चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील। 7 चेंडू 28 धावांची आवश्यकता, चला मॅचला सुरुवात करायची। तर 7 चेंडू, आवश्यकता असेल 28 धावांची, लेफ्ट राऊंड द विकेट, हवेमध्ये ऑफ केलाय चेंडू, चाललाय सरस सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी आलाय षटकार। 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता, 6 बॉल 22, 6 बॉल 22, षटक कोण हाताळणार? 6 बॉल 22, निर्णायक सामना, पहिल्या 2 चेंडूंवरती एखाद 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येईल। 6 बॉल 22, चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज लवकर।
6 बॉलची आवश्यकता मित्रांनो. अतिशय रोमांचक हा सामना येऊन ठेपलेला आहे. प्रेक्षकांना जे पाहिजे एंटरटेनमेंट ते जरूर पाहायला मिळत आहेत. घड्याळीचे काटे सांगतात की 11:15 वाजलेले आहेत. बघता बघता कधी 11:15 वाजले कळलं देखील नाहीये. शेवटचे 6 बॉल, 22 धावांची आवश्यकता. चेंडू कुणाच्या हातामध्ये सुपूर्द केला जाणार? आणि आय थिंक चेंडू हातामध्ये घेतलाय नम्मोने. विजय नांबियारने चेंडू हातामध्ये घेतलाय. अनिल राठोड, आपण चर्चा करत होतो की शेवटचं षटक कदाचित नम्मोच्या हातामध्ये दिलं जाणार का? आणि हो, चेंडू आता मात्र विजयच्या हातामध्ये सुपूर्द केला गेलाय. 6 बॉल 22. स्ट्राईक वरती असतील पठाण. तर नक्कीच आसिफ इथे मात्र आपण पाहतोय की अनिल राठोड साहेबांना काहीतरी सांगू इच्छित आहेत. आसिफ, काहीतरी सांगू इच्छित आहेत तुम्हाला? सहा चेंडू 22 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो, जाऊयात मॅचच्या दिशेने. राऊंड द विकेट, पहिला चेंडू नमो यांचा. हवेमध्ये चेंडू आसिफ. विजय नांबियार पहिल्या दिवशीपासून बॅट त्याची क्लिक झाली नाहीये, परंतु निर्णायक क्षणावरती चेंडू हातामध्ये घेतलाय. 6 धावा 22 डिफेन्स करायचे आहेत. इनफॉर्म फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. पठाणनी प्रयत्न जरूर केला, प्रयत्न अंगलटी आलाय. चेंडू डॉट आलाय. 5 बॉल 22. 5 बॉल 22. अगदी समोरच्या बिल्डिंगच्या गॅलरी मधून देखील प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच आपण पाहतोय की समोरच्या बिल्डिंगच्या गॅलरी मधून देखील प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल. जबरदस्त असं आयोजन. येणारे 5 बॉल 22 धावांची आवश्यकता. जणू काय एखादी IPL ची मॅच चालू आहे आणि DY पाटीलच्या बाजूला ज्या बिल्डिंग्स आहेत त्याच्या टॅरिसवरून लोक मॅच बघतात, त्याच प्रकारचं चित्र जणू काय पाहायला मिळतंय. यस, तुमचं सर्वांचं स्वागत आहे कुर्लावासियांनो. नक्कीच आसिफ थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत, काहीतरी सांगू इच्छित आहेत. येणारे 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. विजय नांबियारचा पहिला डाव हा यशस्वी झालाय. 5 धाव अजून देखील बाकी आहेत. चेंडू हवेमध्ये, चित्तूला द्यायची स्ट्राईक, परंतु नवीन फलंदाज म्हणतोय मला यायचंय आतमध्ये. अजूनही विकेटचं पतन. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 चेंडू अद्याप देखील आवश्यकता असेल ती म्हणजे 22 धावांची. 4 बॉल 22. आसिफने जे तिसरं षटक हाताळलं ना शेवटून, ते खूप निर्णायक होतं सर. कारण की आदिलचा विकेट हा इम्पॉर्टंट होता. इम्पॅक्ट प्लेअर आलाय. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय रिझवी. तर 4 बॉल 22 धावांची आवश्यकता असेल मित्रांनो. चला मॅचला चालू करायचे. आफताब चला मॅचला सुरुवात करायची. विजय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे, तर बघूयात हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का. एक मोठा फटका जर आला तर मॅच बघायला मजा येईल. रिझवी इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आसिफ काहीतरी सांगू इच्छित आहेत. राऊंड द विकेट. ब्लॉक होल मध्ये टाकला होता चेंडू. नमो यांचा अप्रतिम चेंडू होता. 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहिजेत. 3 बॉल 21. 3 बॉल 21. 3 बॉल 21. 3 बॉल 21. चला सामन्यात सुरुवात करायची प्लीज. प्लीज चला चला लवकर लवकर. 3 बॉल 21 धावांची आवश्यकता.
यावेळेस मात्र चांगला चेंडू आणि याचबरोबर आपण पाहतोय की हसमुख भाई यांच्या चेहऱ्यावरती विजयाचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 2 बॉल अद्याप देखील शेष आहेत. बिगेस्ट रायव्हलरी आपण पाहिली राजेश 11 बनाम आरोही 11 या 2 टीमच्या दरम्यान, आणि नक्कीच कौतुक करावं लागेल. एन मोक्याच्या क्षणावरती मंगेश वैतीला संघामध्ये आणलं गेलं. मंगेशने वैयक्तिक 36 धावांचं योगदान दिलं. चेंडू हवेमध्ये, अजून एक विकेट, पतन, चित्तू बाद. समीकरण उरते 1 चेंडू 21 धावांची आवश्यकता. विजय नांबियारनी या षटकामध्ये 3 विकेट पटकावलेत. तर त्याला शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा 1 बॉल 21 धावांची आवश्यकता फक्त आणि फक्त औपचारिकता इथे मात्र शिल्लक. मित्रांनो, आजचा दुसरा दिवस हा देखील आपण सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, याबद्दल आभार व्यक्त करतो. आजचा दिवस जवळ हा संपायला आलेला आहे, कारण की मॅचचा रिझल्ट आपल्या समोर जरूर लागला गेलाय. 1 बॉल 21 ची आवश्यकता असेल, परंतु उद्या ठीक 9 वाजता रिपोर्ट करायचंय, कारण की आपण सामन्याला सुरुवात करणार आहे. 1 बॉल 21 शेवटचा. हवेमध्ये चेंडू, 4 विकेट 1 ओव्हर आणि धाव खर्च केली ती म्हणजे फक्त आणि फक्त 1. आणि हसमुख संतोषी साहेबांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय हास्य विजयाचं, आनंदाचं. थँक्यू सो मच. आजचा दिवस इथेच थांबला हे जाहीर करतो, तुमची मात्र रजा घेतो. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच जातोय सादिक ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने मात्र कमी चेंडूंमध्ये तेवढ्याच धावा मारल्या जेवढ्या मंगेशने मारल्यात. तर सादिक ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. हॅलो 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 हॅलो